पहिल्या चेंडूवरती चेंडू लाभ केला क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकामध्ये इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय. जो फलंदाजाने मात्र आतापर्यंत चांगली खेळली होती त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. गोल्डन डकचा शिकार मोठा मासा गळाला लागलाय. मोठी विकेट आजच्या दिवसभरात ज्या खेळाडूने सर्वांची मनं जिंकले तो मात्र नाराज होतोय नाकोश होतोय. या पवलीच्या दिशेने परतावे लागेल. काय घडतंय काय बिघडतंय. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला होता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. कौतुक करू शकतो गोलंदाज मिस्टर निलेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली निलेशची. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच संधी निर्माण केली होती. मंगेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. नवीन बॅटर फलंदाजाचं नाव कळवायचं विनंती असेल. संतोष. नॉन स्ट्राईक वरती असलेला राम पुन्हा एकदा त्याच प्रकारचे आडव्या बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल फेकी करेल तोपर्यंत एके धाव संतुष्ट व्हावे लागेल. मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. नक्कीच संधी निर्माण केली होती. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत निर्णय कळवत आहेत. हा येतो या 6 धावांसाठी षटकार. संधी निर्माण होती चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 15च्या घरामध्ये एक विकेट माघारी परतल्यानंतर धावफलक मात्र चालू राहिले. लवकर विकेट माघारी परतली त्यानंतर मात्र 2 फलंदाज संतोष आणि रामने मात्र जबाबदारी घेतली. चांगली फलंदाजी करत असताना आता मात्र अशीच फलंदाजी करणे गरजेचे आहे. गोलंदाज अख्खी वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर गोलंदाज अख्खी. स्ट्राईक वरती असेल फलंदाज संतोष. हॅपट्रॅकरचा चेंडू फुल पॉवरफुल सोडवण्याचा चेंडू होता. त्यालावरती पहिला रीड केला ओळखला. त्याला मात्र मान्यवरांना मानवंदना देणारा येतो या हॅन्ड हँडसम 6 धावांसाठी खेळोबा चषक 2025 मधला आणखीन एक 6 धावांसाठी षटकार.
इथे मात्र संधी निर्माण झाली होती, संधीचे सोनं केलंय. फेकी अचूक, पडला धडपडला उठला, आपल्या संघासाठी लढला, मात्र फेकी अचूक केली. रनआउटची संधी होती, रनआउट झाला. नक्कीच पाहिलं तर संतोषला मात्र माघारी परतावी लागेल, कारण संधी होती, संधीचे निर्माण केली होती, मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. काय फटका सजवलाय इथे, मात्र जसा आला त्याला तसा मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर घालवला. नटराजन स्टाईल मध्ये थोडासा बॅकफुटला गेला, बॅटची स्विंग पहा, रिप्ले क्लास मध्ये आपण पाहतो. या बॅकफुटला गेला, मागचा पाय पाठीमाग ओढून बॅटच्या रनर मध्ये खेचला, पाठवला बिल्डिंगच्या पड्याल. येतोय 6 धावांसाठी षटकार. षटकार पाहिला तर रामच्या बॅट मधून षटकार आला, त्यानंतर धावफलकावरती धावा पाहिल्या तर 28 धावा धावफलकावरती. सँडी आणि राम हे दोन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती सजले आहेत. 2 विकेट माघारी परतल्या, मात्र फरक काय फारसा पडला नाही. धावा येतेत, कुठून ना कुठून धावा येणे गरजेचं आहे. बॅट टॅप टेनिस टाईपचा फटका होता, त्याच्यावरती मात्र रन धाव घेतली नाही. क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र चतुर चालकने मात्र फेकी केली. चांगली गोलंदाजी. आकाश इथे मात्र यारको स्वरूपाचा चेंडू फुलवर लोअर फुलटॉचा चेंडू होता, त्याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नाराज असेल, नाखुश असेल, फटका मात्र मोठा मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला. 28-28च्या घरामध्ये.
डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगले खेळपट्टीवर खेळ चालत असताना आपण पाहतोय एके बाजूला राम आणि सँडी. रामची मात्र चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली. 9 चेंडूमध्ये 18 धावा मात्र भारदार खेळ खेळले. गोलंदाज कृष्णत. पुन्हा एकदा तोच टप्पा तीच लाईन. चेंडू थोडासा धीमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होतोय, खाली ठेवण्याचा प्रयत्न होतोय. माहिती आहे रामची बॅटचा फ्लो मात्र वरतून आहे, त्यामुळे मात्र पूर्णपणे ओळखलं या कृष्णेत यांनी आणि मात्र खालच्या फ्लोअरना मात्र टाकण्याचा चेंडू प्रयत्न होतोय. पूर्णपणे कॅल्क्युलेशन, पूर्णपणे मात्र डोक्याने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक असेल. रनआउटची संधी असेल. पंचाकडे फेटाळले. पंचांचे बॉट मात्र नक्कीच आकाशामध्ये जाईल. विकेटचे पतन. कॉलिंग चुकले. कॉलिंगचे रूपांतर विकेट मध्ये झाले. परतीचा प्रवास करावा लागेल मिस्टर सँडी यांना. रनआउटची संधी असेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजाला मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. क्षेत्ररक्षण चांगले लाजवाब क्षेत्ररक्षण करण्यात आले, मात्र थोडासा गोलंदाजाकडून चुकी झाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा प्रकारचा चेंडू खेचून काढला. क्षेत्ररक्षक असेल. त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स रेषा पार येईल. 4 धावांसाठी चौकार. चांगली फटकेबाजी करतोय. पाहिलं तर अंतिमच्या चेंडूवरती चौकार आला. 36 धावा धावफलकावरती येणारे चेंडू असतील 18. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. चला विनंती असेल लाईनअप करून बाहेर यायचंय. विनंती असेल आपल्याला संघाला लाईनअप करून बाहेर यायचंय आणि त्वरित आपले 2 आक्रमक फलंदाज मैदानात पाठवायचंय. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल पंच तुम्ही देखील सहकार्य करायचं विनंती असेल. जो संघ उशिरा करेल त्या संघाला त्वरित तिथले तिथे मात्र 2 रनची पेनल्टी द्या. हे मात्र आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला संदेश आहे, तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ते त्वरित लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, नाहीतर 2 षटकांचा सामना खेळवला जाईल.
पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच 4 धावा. 9+4 म्हणजे 5 धावा. नक्कीच पुढील चेंडू असेल फ्री हिट. आडव्या बॅटने खेळलाय पुन्हा एकदा, मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. आता फक्त धावा मिळतील एक. फ्रीच्या चेंडूवरती मात्र भरपूर समाचार घेण्याची संधी होते, मात्र धावा मिळतील एक धावेने समीकरण झाले ते म्हणजे 6च्या घरामध्ये. 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिले षटक मंगेशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली, मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली मंगेश यांनी. विचार केला तर 9+7 म्हणजे 6 धावा आतापर्यंत खर्च केले. धावफलकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत महागडे षटक ठरले, कारण 9+ व्हाईट प्लस त्यातनं षटकारांची आतिषबाजी पाहिली. आता मात्र अफलातून कमरच्या डोक्यावरून मात्र फटका सजवला या क्षेत्ररक्षक असेल. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकलं 18च्या घरामध्ये. आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाईल 18च्या घरामध्ये. खूपच महागडे षटक आपण पाहिलं, जिथे पाहिलं तर नो वाईट षटकार चौकार एकेरी दुकेरी सर्व काही पाहिलं या षटकामध्ये. जिथं स्लो चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र 18 धावा खर्च केल्या गोलंदाज सँडी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर सँडी. येणाऱ्या समीकरण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी,
12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू. हा व्होल्टेज मुकाबला. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल, येणारी मात्र वेळ का ठरवेल. कारण क्रिकेटमध्ये जर तरला उत्तर नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत वळत आहे. 2 हात समांतर. समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये बदल होईल. धावफलक जाईल 19च्या घरामध्ये. 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावा हे समीकरण. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळला शतरक्षक होता, त्याच्याकडून होते चुके. मोठा मासा मात्र गळा लागला असता, मात्र होते चेंडू धरतीला दान. डॉट बॉल. नक्कीच पाहिलं तर 1 धाव या चेंडूवरती. चांगला अटेम्प्ट केला होता, मात्र चेंडू कुठेतरी फॉर्म्युलिंग झालं, चेंडू धरतीला दान झाला. 11 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा पूल केला, तो क्षेत्ररक्षक असेल. 1 धाव कंप्लीट. कॅल्क्युलेशन क्रिकेट कुठेतरी खेळताना आपण पाहतोय. एकेरी दुकेरी धावेने देखील सामना आपण जिंकू शकता, कारण आव्हान खूप मोठे नाही. 10 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल तिथे 1 धाव कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. 2 धावे मात्र चितीच्या चालीनं सहजरित्या पूर्ण केल्या. चांगलं क्रिकेट, चांगला खेळ. माहिती आहे तुम्ही दुहेरी एकेरी धावेने देखील सामना जिंकू शकता सामन्याच्या जवळ जाताना हा संघ. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा. येणारे चेंडू असतील 9. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. 9 चेंडू 14 धावा. 14 धावा 9 चेंडू हे समीकरण आपल्या समोर. यावेळी मात्र थोडासा फलंदाजाला मात्र बॉल समजला नाही, मात्र थोडसे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, किंतु परंतु सेफ हँड पाहिलं तर यष्टीरक्षक असेल, चेअरअप करेल. माहिती आहे 1-1 धाव 1-1 डॉट म्हटलं मात्र महत्वपूर्ण असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल होतोय. यष्टीरक्षकाने मात्र दावा करतोय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. 7 चेंडू 14 धावा. अंतिमचा चेंडू. दुसऱ्या षटकातील काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती. बॅटचे यष्टीरक्षक होणार नाही चुकी. बॅटची कडा यष्टीरक्षकाकडून होणार नाही चुकी. विकेटच्या पत्ताना मोठा मासा गळा लागताना अंतिमच्या चेंडूवरती विकेटच्या पट्टानं बॅक टू द जागावर परतावे लागेल. समीकरण आपल्या समोरून छापलेलं आहे. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा. येणारे चेंडू असतील 6. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज विजया. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून फटका साजावला. या नेत्रदीप एकदम अफलातून धडकबाज. पंच शहानिशा करतील, आमच्यापर्यंत निर्णय कळवतील, मात्र फटका मात्र लाजवाब आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. वेट केला, वॉच केला. कव्हरच्या डोक्यावरून ऑफ साईडला टोलवलाय. हा येतो या पंचांचा इशारा. 7 धावांसाठी षटकार. समीकरणामध्ये होईल बदल. येणारे चेंडू असतील 5. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा. 8 धावा 5 चेंडू हे समीकरण पाहिलं तर आता समीकरणामधील होईल बदल. समीकरणाचे जवळ जाताना हा संघ. 5 चेंडू 8 धावा. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी पंचांशी वादविवाद करू नये. जे पंच असतील ते पंचांचा निर्णय अंतिम राहील. सामना चालू ठेवायचा आहे. चला स्पीडअप घ्या. विजय सर विनंती असेल सामना चालू करायचा आहे.
फटका मात्र सजवला क्षेत्ररक्षक असेल, फमलिंग होतं, गॅदर करेल, फेकी मात्र अचूक पाहिजे, फेकी मात्र अचूक आहे, क्षेत्ररक्षक जाईल, गॅदर करेल, या चेंडूवरती धाव मिळतील 2 धावा. समीकरण पूर्णपणे बदलत चाललेलं, प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलताना आपण पाहतोय. 4 चेंडू 6 धावा, 4 चेंडू 6 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय? एके बाजूला पाहिलं तर मेहनत, चिकाटी, जिद्द, तर दुसऱ्या बाजूला निरीक्षण आहे, जबाबदारी आहे. संघाने मला काम जबाबदारीवरती खेळायला पाठवले, पूर्णपणे जिंकून दिल्याशिवाय मात्र मी माघारी परतणार नाही. 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा जिंकणार, रनआउटची संधी असेल, क्षेत्ररक्षक होता, रनआउटची संधी होती, मात्र 1 धाव. 1-1 धावेने पुढे सरकत आहे समीकरण. तीन चेंडू 5 धावा. तीन चेंडू 5 धावा, 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू, हे समीकरण आपल्या समोर ठेपलेलं आहे. खेळोबा चषक 2025 मधले आणखीन एक रंगीतदार, एक बेधडक, एक महत्वपूर्ण मॅच मैदानात आपण पाहतोय. या मॅच कडे सर्वांचे डोळे लागले. 3 चेंडू 5 धावा. वाईड चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून सजवलाय, क्षेत्ररक्षक पाहतोय चेंडूकडे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी अचूक आहे, बॅकअप असणे गरजेचं आहे. आयुष्य असूया क्रिकेट, बॅकअप असणे गरजेचं आहे. बॅकअप होता, बॅकअप असणे गरजेचं आहे. आता येणारे चेंडू असतील 2, विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा, 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. गोलंदाजी आहे त्या प्रकारचीच आहे, फलंदाजी मात्र त्या प्रकारचीच चालली मैदानात. क्षेत्ररक्षण महत्वपूर्ण आहे आत्ताच्या घडीला. सोडला इथं, क्षेत्ररक्षक असेल, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल, रनआउटची संधी असेल, फेकी अचूक, फेकी मात्र अचूक गरजेची होती. मात्र काय घडते, काय बिघडतं, या समीकरण होते चेंज. जिथे पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना 3 धावा मात्र पूर्ण केल्या. काय मॅच झाली वा. अंतिमच्या चेंडू पर्यंत मॅच सामना हा झाला. हार्ड लक बॅड लक नागवंटेक संघ आपला देखील चांगला खेळ राहिला. अंतिमच्या चेंडू पर्यंत तुम्ही खेळला, मात्र थोडासा कुठेतरी कमी पडला. संघर्ष तुमचा मात्र कुठेतरी कमी पडला. आत्मविश्वास थोडासा कमी पडला. शेवटी नशीब हरलं. नक्कीच आपला देखील चांगला खेळ राहिला. हार्ड लक बॅड लक. अमृत संघ खूप खूप शुभेच्छा आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी.